रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 121 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज या अभंगातून संतांच्या गुण दोषाकडे पाहण्याची योग्य दृष्टी सांगतात. मनुष्याने जर संतांच्या ठिकाणी दोष शोधण्याचा प्रयत्न केला तर तो स्वतःच्या अज्ञानामुळे आणि चुकीच्या दृष्टीमुळे नुकसान करून घेतो. संत हे सद्गुणाचे, भक्तीचे आणि पवित्रतेचे प्रतीक असतात. त्यांच्या बाह्य रूपाकडे किंवा मानवी व्यवहाराकडे पाहण्यापेक्षा त्यांच्या अंतःकरणातील प्रेम, ज्ञान आणि भगवंताशी असलेली निष्ठा समजून घेतली पाहिजे. या अभंगात तुकाराम महाराज उदाहरणे देऊन सांगतात की जसे एखाद्या अज्ञानी मनुष्य फुलाचा सुगंध घेण्याऐवजी ते फूल पिळून नष्ट करतो किंवा कळ्याचे मूल्य न समजून ते कापत बसतो, तसेच संतांमध्ये दोष शोधणारा मनुष्य त्यांच्या महान गुणाकडे दुर्लक्ष करतो. तर चला अभंग पाहूया. संतांचे गुण दोष आणिता या मना, केली या उगाना सुकृताचा. पिळोनिया पाहे पुष्पाचा पिरमळ, चोरोनी केळ काढवतो. तुका म्हणे गंगे अग्निसी विटाळ, लावी तो चांडाळ दुःख पावे. संतांचे गुण दोष आणिता या मना, केली या उगाना सुकृताचा. यावेळी संत तुकाराम महाराज सांगतात की मनात संतांचा गुण दोषाची चर्चा करणे किंवा त्यांच्या दोष शोधणे हे योग्य नाही. संत म्हणजे असे व्यक्ती जे सतत भगवंताचे स्मरण करतात, लोकांचे कल्याण करतात आणि प्रेम, दया, क्षमा, नम्रता यासारखे गुण जीवनात आचरतात. त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश स्वतःचा नव्हे तर इतरांचा उद्धार करणे असतो. जर एखादा मनुष्य संतांमध्ये दोष शोधत बसला तर तो आपल्या चांगल्या कर्माचा नाश करतो. कारण संतांबद्दल संशय, टीका आणि निंदा केल्याने मनात अहंकार वाढतो आणि भक्तीचा मार्ग दूर होतो. तुकाराम महाराज सांगतात की संतांचे गुण पाहिले तर आपल्या मनात भक्ती आणि चांगुलपणा वाढतो, पण दोष शोधण्याची वृत्ती ठेवली तर स्वतःचेच नुकसान होते. पिळोनिया पाहे पुष्पाचा पिरमळ या ओळीत महाराज एक सुंदर उदाहरण देतात. फुलामध्ये सुंदर सुगंध असतो. त्या सुगंधाचा आनंद घ्यायचा असेल तर फूल जसे आहे तसे स्वीकारावे लागते. पण एखाद्याने फूल हातात घेऊन ते पिळले तर त्यातून सुगंध मिळण्याऐवजी फुलाचे नुकसान होते. याचा अर्थ असाच की संतांच्या जीवनातील चांगली गोष्टी, त्यांचे विचार आणि त्यांची शिकवण स्वीकारण्याऐवजी जर कोणी त्यांच्यात उनी विश्वास शोधत राहिला तर तो त्या संतत्वाचा लाभ घेऊ शकत नाही. जसा फुलाचा सुगंध नाजूक असतो तसा संतांचा सहवास आणि त्यांचे विचार मन शुद्ध करणारे असते, पण चुकीच्या दृष्टिकोनामुळे मनुष्य त्या लाभापासून वंचित राहतो. चिरोनी केळ गाढवतो. यावेळी तुकाराम महाराज आणखी एक उदाहरण देतात. केळ्याचे झाड किंवा फळ उपयोगी असते, त्यामध्ये गोडवा आणि पोषण असते. पण जर एखाद्या गाढवाने केळ्याचे मूल्य न समजता ते फक्त चिरत बसले तर त्याला त्यातील गोडवा कधीच मिळणार नाही. येथे गाढव हा शब्द अज्ञानाचे प्रतीक म्हणून वापरला आहे. ज्याला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही तो फक्त बाह्य गोष्टी पाहतो आणि सार समजून घेत नाही. त्याची अवस्था अशीच होते. संतांच्या वागणुकातून प्रेम, ज्ञान आणि भक्तीचा संदेश मिळतो, पण अज्ञानी मनुष्य त्यातील सार न पाहता त्यांच्या छोट्या गोष्टीवर टीका करतो. तुका म्हणे गंगे अग्निसी विटाळ. यावेळी तुकाराम महाराज गंगा नदीचे उदाहरण देतात. गंगा ही पवित्र मानली जाते. गंगा ही खूप पवित्र नदी आहे. तिच्या पवित्रावर शंका घेणे म्हणजे अज्ञान होय. त्याचप्रमाणे अग्नी हा शुद्ध करणारा मानला जातो. अग्नीला विटाळ लागला असे म्हणणे हास्यास्पद आहे. यातून महाराज सांगतात की संत हे पवित्र आणि निर्मळ असतात. त्यांच्या अंतःकरणातील भक्ती आणि भगवंताशी असलेले नाते समजून न घेता त्यांच्यावर दोष लावणे म्हणजे गंगेच्या पवित्रतेवर किंवा अग्नीच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित करण्यासारखेच आहे. लावी तो चांडाळ दुःख पावे. यावेळी तुकाराम महाराज सांगतात की जो मनुष्य पवित्र गोष्टींमध्ये दोष शोधतो तो शेवटी स्वतःचंच दुःख भोगतो. येथे चांडाळ हा शब्द त्या काळातील भाषेत अज्ञान आणि चुकीच्या वृत्तीचे प्रतीक म्हणून वापरला आहे. याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीची जात कमी आहे,
तर चुकीच्या विचारस्मरणीचा मनुष्य असा भाव आहे. जो संतांची निंदा करतो, चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष करतो आणि सतत दोष शोधत राहतो, त्याचे मन अशांत होते, त्याला समाधान आणि भक्तीचा आनंद मिळतच नाही. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला एक महत्त्वाचा जीवनाचा संदेश देतात. दोष शोधण्यापेक्षा गुण स्वीकारा. संत हे समाजाला योग्य मार्ग दाखवणारे असतात. त्यांच्या जीवनातील प्रेम, दया, क्षमा आणि भक्ती हे गुण आपल्या जीवनात आणले पाहिजे. प्रत्येक मनुष्यामध्ये काही ना काही उणीव असते, काही ना काही चूक असतोच, पण महान व्यक्तीच्या जीवनातील मुख्य संदेश आणि शिकवण समजून घेणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांमध्ये सतत दोष शोधणारा मनुष्य स्वतःच्याच मनातील चांगुलपणा कमी करतो. उलट दुसऱ्याचे गुण पाहणारा मनुष्य स्वतःही चांगल्या मार्गावर चालतो. तुकाराम महाराज सांगतात की संताची परीक्षा घेण्याऐवजी त्यांच्या विचारांचा स्वीकार करावा. कारण संताचे जीवन हे समाधानासाठी सुगंधी फुलासारखे असते. त्या सुगंधाचा आनंद घ्यायचा असेल तर नम्रता आणि श्रद्धा आवश्यक आहे. तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला शिकवतो की महान व्यक्तीच्या गुणांकडे पाहावे, दोष शोधण्याची वृत्ती सोडावी आणि चांगल्या विचारांचा स्वीकार करावा. संतांचा आदर, त्यांच्या शिकवणीचे पालन आणि नम्र मन हेच खरे भक्तीचे लक्षण आहे. रामकृष्ण हरी.